5व्या दिवसामधली ही अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळेल। एका साइडनं आहे हर्ष दक्ष चिंचवण आणि त्याला फाईट करेल समृद्धी 11 पेन। या दोन संघांच्या माध्यमातून एक महत्त्वाची लढत भिडंत आपल्या समोर येईल काही क्षणातच। जो संघ इथून जिंकेल तो टॉप 12 मध्ये दाखल होईल। सलामीची जोड साकली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले हर्ष दक्ष चिंचवण संघाची। आणि चला अतिरिक्त खेळाडू असणे कंपल्सरी असेल याची आपण नोंद घ्या। अगदी महत्त्वाची मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। तो औरंगजेब म्हणत राहिला, अरे सचमुच छावा है छावा शेर का, हमने आंखें निकाली उसकी लेकिन उसकी आंखें नहीं झुकी हमारे सामने। हमने हाथ काट दिए उसके लेकिन नहीं फैलाए उसने हाथ हमारे सामने। हमने पाँव काट दिए उसके लेकिन नहीं टेके उसने घुटने हमारे सामने। हमने आंखें निकाली उसकी लेकिन नहीं झुकी उसकी आंखें हमारे सामने। हमने गर्दन काट दी उसकी लेकिन नहीं झुकी उसकी गर्दन हमारे सामने। अरे कसा झुकणार औरंग्या, कारण तो छत्रपती शिवरायांचा छावा होता आणि या महाराष्ट्राचा धाकटा राजा होता। अरे रक्त सुद्धा रडलं होतं माझा शंभू राजा गेल्यावर, थकला नाही तो अनेक युद्ध केल्यावर। राज तुम्ही अजून काही वर्ष जगला असताना तर मुघलांनी देखील भगवा लावला असता या कपाळावर। छत्रपती संभाजी राजांना मानवंदना। आज पुष्प 19 आहे आणि 19वा पुष्प अंती, मात्र संभाजी महाराजांना मानवंदना करूयात। आणि या अंतिम मॅचला इथून आपण सुरुवात करतोय। इथून मात्र बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा मिळतील। बॅटला स्पर्श झाला, विकेटच्या मागे चुकी झाली आणि 4 धावा मिळल्या जातात। प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आणि कॅच साठी देखील गजाननजी वाघमारे मागच्या मॅच मध्ये देखील त्यांनी पैशांची बरसात केली होती। प्रत्येक विकेटसाठी आणि कॅच साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज। कोलवरचा टप्पा हेलिकॉप्टर उडवलाय, एक टप्पा अखेरीस मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल्स झाला आणि एक धाव इथून कंप्लीट झाली। 5 धावा फलकावरची सलामीची जोड साकली अजय आणि अविनाश। अशी सलामीची जोड साकली आणि गोलंदाजी मार्क वरती अक्षय। मागच्या मॅच मध्ये देखील काय गोलंदाजी केली या गोलंदाजानं, तोच अक्षय गोलंदाजी मार्क वरती 5 धावा खर्च केल्यात जरूर, परंतु या अंतिम मॅच मध्ये महत्त्वाच्या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करावा लागेल। या मॅच मध्ये जर आपल्या संघाला टॉप 4 मध्ये दाखल करायचं असेल ना, तर ती मागे तुम्ही कार्य केले ते विसरावं लागेल आणि पुन्हा एकदा नव्यानं, नव्या जोमानं, नव्या आत्मविश्वासानं इथून तुम्हाला सुरुवात करावी लागेल। आणि आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व 4थ्या मध्ये जर तुम्हाला या चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव नोंदवायचं असेल ना, ती मान जिंकावी लागेल। इथून मात्र एक धाव कंप्लीट झाली, अगदी चिक्की सिंगल। रनआउटची संधी होती, डायरेक्ट थ्रो लागला असता तर फलंदाज कदाचित धावबाद झाले असते, परंतु याच दरम्यान 1 धावेचं अंतर पूर्ण केलं आणि एका धावेच्या बरोबरीने धावफलकावरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात। 6 धावा धावफलकावरती एका साइडनं अजय आणि अविनाश ही सलामीची जोड साकली आणि त्यांना रोखण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती अक्षय आहेत। अगदी कमी रनअप घेऊन गोलंदाजी करतायत, परंतु चेंडू मात्र तेज तर्रार फेकतायत। कटचा फटका पहिल्या स्लिप मध्ये चेंडू कॅरी झाला, अगदी पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली, फलंदाजाने त्याची प्रतीक्षा केली, अगदी बॅटला खालच्या साईडला चेंडू आदळला। पहिल्या स्लिप मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने चेंडू कॅरी केला आणि इथून मात्र धाव मिळत नाहीये। चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते। 6 धावा फलकावरती एकवटल्या जातात। पॉवर प्लेचं षटक आहे, हे महत्त्वाचं षटक आहे आणि या षटकामध्ये तुम्हाला धावा करणं गरजेचं आहे। हा प्रहार तर झालाय, 2 क्षेत्ररक्षक झेस करतायत। चेंडू हवेमध्ये बराच काळ होता, दूरवरचा प्रवास केला, मिड विकेट डीपला झेल कॅरी झाला आणि गजाननजी वाघमारे संघाचे पुरस्कर्ते आहेत। त्यांच्या माध्यमातून कॅश साठी देखील क्षेत्ररक्षकांना जे कॅश प्राइज लावलं होतं ना 100 रुपयाचं, ते देखील आता त्यांनी पटकावलंय।
आमच्या रक्ताचा रंग जी पवार यांना की आपण सन्माननीय आदरणीय किशोरजी वाघमारे आणि किशोर पवार यांचा शुभ सन्मान एकनाथजी पवार यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करायचा आहे. आपण या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान पाहत आहे. या स्पर्धेचे उपाध्यक्ष प्रकाशजी पवार यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पाहतोय. शाल तसेच पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण किशोर आणि त्याच्या समवेत एकनाथजी या दोन्ही मान्यवरांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. जाऊया मैदानाच्या दिशेनं जिथे पहिल्याच बॉलवरती मंगेशने ठोकलाय षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीने धावफलकावरती धावा एकवटल्या जातील त्या 12. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा मित्रांनो खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकांती 12 धावा. अगदी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज गोलंदाजासाठी आणि क्षेत्ररक्षकांनी जर झेल पकडला तर प्रत्येक झेलसाठी देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज. संघाचे पुरस्कर्ते गजाननजी वाघमारे यांच्या माध्यमातून गोलंदाजांसाठी संधी आहे आणि क्षेत्ररक्षकांसाठी देखील संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाजी मार्कवरती प्रियांशला आपण पाहू शकाल 12 धावा फलकावरती. खोलवरचा टप्पा अगदी जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहिलं आपण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण. चेंडू देखील चांगल्या दर्जाचा होता. खोलवरती टप्पा होता. पहिल्या षटकांती 12 धावा आहेत. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 6 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे. नाही नाही अखू टप्प्याचा बॉल त्याला केलाय फुल झालाय सक्सेसफुल. येतो या बॉल वरती चौकार. तेच तर्रार चेंडू फलंदाजापासून दूर ठेवलाय. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली आणि त्या उसळीवरती अविनाशी फलंदाज बीट झालेत. एका चांगल्या चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. मागचा चेंडू अशाच पद्धतीने होता त्यावरती चौकार खिचला होता परंतु यावेळेस फलंदाज बीट झालेत. डान्सिंग डाऊनचा फटका. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अवघी एकच धाव अविनाशला मिळेल आणि एक धाव मिळेल हर्ष दक्षत 11 चिंचवण संघाला.
आणि एका धावेच्या बरोबरीने 17 धावा फलकावरती एकवटल्या जातील. मंगेश ज्यानं पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला होता तोच मंगेश पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तयार झालाय, कारण पहिल्या बॉलवरती षटकार ठोकून आपले इरादे तर स्पष्ट केले आहेत. 17 धावा फलकावरती आहेत. प्रियांश गोलंदाजी मार्कवरती आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना फुल टॉस बॉल, एक टप्पा अखेरीस 6 धावेंसाठी आलाय हा मंगेशच्या बॅटमधनं हाईट फॅक्टरसाठी. चला टेक्निक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहिला, परंतु मंगेशची मात्र चांगले फटकेबाजी, ज्याने 2 चेंडूला फेस केले आणि 2 चेंडूमध्ये 12 धावांची आतषबाजी इनिंग, 2 षटकार त्याच्या बाठमधून आपल्याला पाहायला मिळतात. मनात धग आणि मनगटात रग असली ना की तुम्ही मैदानाच्या आतमध्ये काही करू शकता, आणि हे करून दाखवत असताना या महत्त्वाच्या मॅच मध्ये आत्मविश्वास अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावरती पोहोचवत असते, आणि ते शिखर गाठण्याचं काम मंगेश आता मैदानाच्या आतमध्ये करत असताना बॅटच्या मदतीनं यावेळेस मात्र गोलंदाज सांगतोय की माझ्यात आहे दम, मी आहे बाजीराव सिंगम. जबरदस्त, जशास तसे उत्तर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दिले जाते. याची आपण देखील नोंद घ्या. स्पर्धेचा नियम आहे 3 षटकं अंती, परंतु जर का आवश्यकता असेल तर मात्र पाणी द्यायलाच हवं, कारण रणरणत ऊन आहे. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजासाठी देखील सुवर्ण संधी आणि क्षेत्ररक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी संघाचे पुरस्कर्ते गजाननजी वाघमारे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. घराला घरपण देणारी, संकटात डोंगरासारखी उभी राहणारी आणि स्वतःच्या स्वप्नांपेक्षा कुटुंबाचे स्वप्न जपणारी ती म्हणजे आई, बहीण, पत्नी, मुलगी या सगळ्या रूपातील शक्ती. तिच्या एका हसण्यात जगाचा आनंद असतो आणि तिच्या त्यागात संपूर्ण कुटुंबाचं सुख लपलेलं असतं. म्हणूनच स्त्रीचा सन्मान करा, कारण तिच्याशिवाय जग अपूर्ण आहे. अगदी महिला दिनांच्या पुन्हा एकदा सर्व महिला भगिनींना खूप खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं, जिथे मात्र अंतिम मॅच रंगली जाते. जो संघ इथून जिंकेल तो टॉप 12 मध्ये दाखल होईल. मॅच आपण पाहत आहे हर्ष दक्ष 11 चिंचवण आणि समृद्धी 11 पेन या 2 संघांच्या माध्यमातून ही चालू लढत, चालू सामना आपल्याला पाहायला मिलते. अरे मौत डरती थी उसको देखकर, ये खुद मौत का दावा था. धरती पे नाचता उसको ऐसा शेर
शिवा का छावा था. छत्रपती संभाजी महाराजांना मानवना करूयात आणि इथून तिसऱ्या षटकाला देखील आपण सुरुवात करूयात. फुलटॉस बॉल. अरे कांद्यात कांदा लातूरचा कांदा. अरे कांद्यात कांदा लातूरचा कांदा. फलंदाजाने चौकार ठोकून केलाय अक्षय या गोलंदाजाच्या नशिबाचा बांधा. येतोय लांबलचक षटकार. दस्त फटकेबाजी चांगली सुरुवात आहे. मी तर म्हणन हर्ष दक्ष चिंचवण संघाच्या माध्यमातून अगदी जर आपण पाहिला तर सलामीला आलेला अविनाश फलंदाज चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. तिसऱ्या षटकामध्ये देखील पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवलाय अक्षय या गोलंदाजावरती. यावेळेस मात्र नशीब बलवान तर फलंदाज पहिलवान. काय करेल मित्रा गोलंदाज. रन मिळतील 4 4 4 चौकार लेग बाईटच्या स्वरूपात. मित्रा धावा कशा होत. धावा येणं गरजेचं आहे या क्षणाला आणि त्या धावा मिळल्या जातात. 4 धावेच्या मदतीनं सांघिक धावसंख्या पोहोचेल ती मात्र 33 या आकड्यावरती. हर्ष दक्ष चिंचवण संघ अगदी जबरदस्त असा फटकेबाजी करतोय. सलामीला आलेला अविनाश मैदानाच्या आतमध्ये गरजतोय आणि बरसतोय. चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो तुमच्या आणि आमच्या आई वडिलांना सांभाळण्यासाठी आहे ना चांगल्या मुलाची गरज नसते तर एका चांगल्या सुनीची गरज असते. ज्या वेळेस तुम्हाला सून चांगली मिळते ना तुमच्या आई वडिलांचे हाल कधीच होत नसतात. आणि या महिला दिनानिमित्त पुन्हा एकदा देऊयात आपण महिलांना महिला भगिनींना खूप साऱ्या शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये अविनाशचा पुन्हा एकदा हा वार झालाय का परंतु झेल मात्र धरणीला दान झालाय. मित्रा झेल नाहीये तर मी तर म्हणेन तुम्ही मास सोडता कारण प्रत्येक झेलला अगदी सोन्याचा भाव आहे या क्षणाला. कारण तुमच्या प्रत्येक झेलला संघाचे पुरस्कर्ते गजाननजी वाघमारे साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज लावलं आहे. जर गोलंदाजाला संधी दिले तर क्षेत्ररक्षकांना देखील त्यांनी संधी दिली. त्या संधीचं सोनं करावं लागेल. तुमच्या संघाला इथून टॉप 12 मध्ये दाखल व्हायचं असेल तर चुक्यांवर पुन्हा एकदा झेल हवेमध्ये अगदी खाली क्षेत्रामध्ये झेल धरणीला दान झाला आणि याच दरम्यान 2 धावेचं अंतर पूर्ण केलं. 37 धावा फलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना चांगली फलंदाजी एकतर्फी संघर्ष. अविनाशची बॅटिंग आता मात्र जबरदस्त पाहायला मिळते. अगदी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतोय जो अक्षय आजच्या दिवसामध्ये जबरदस्त त्याची गोलंदाजी राहिली त्यावरती प्रत्येकाला चढवण्याचं काम खऱ्या अर्थानं या महत्वाच्या मॅच मध्ये हर्ष दक्ष चिंचवण संघाचा सलामीचा डावखुरा फलंदाज अविनाशचा तांडव पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हुक करायचा होता शरीराचा वेध घेणारा चेंडू तेज तर्रार चेंडू. गोलंदाजानं देखील उत्तर दिलंय प्रश्न विचारलाय. पुढच्या चेंडूवरती मात्र उत्तर शोधावं लागेल आणि अविनाश फलंदाजाला ते उत्तर द्यावं लागेल. ते सर्रार चेंडू होता फुल करायचा होता. शरीरावरती चेंडू वदळला आणि एका निर्धाव चेंडूची सांगता याच दरम्यान आपण पाहू शकाल. धीरजानं अविनाशने चर्चा केली की इथून पुढे आपल्या संघाला कशा पद्धतीने पुढे घेऊन जायचं आणि जास्तीत जास्त धावा आपल्या संघाला कशा पद्धतीनं. बॅटला स्पर्श झालाय पहिल्या स्लिप मध्ये. आता मात्र चुकी करणार नाहीये. अक्षयकडे आपण पाहू शकाल आनंद व्यक्त करत असताना. त्याला माहिती आहे हा विकेट किती महत्वाचा होता. पहिल्या स्लिप मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षक गणेशने मात्र चुकी केली नाहीये. जी चुकी मागच्या चेंडूवरती घडली होती
ती घडली नाहीये आणि अजून एक चांगला फलंदाज नानाला आपण मैदानाच्या आतमध्ये आता पाहू शकाल. तीस 37 विशालजी वाघमारे यांचं देखील आगमन झालंय. त्यांना विनंती करेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती ज्यांचा आज वाढदिवस आहे त्याला देखील वाढदिवसाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तुम जिओ हजारो साल सारखी उम्र 50,000. विशालजी वाघमारे बर्थडे बॉय आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्हाला आणि माझ्याकडनं देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या आपण मुख्य व्यासपीठावरती. आणि जर आपण पाहिलं तर वरद सौरभ 11 नानिवली संघाचे ते कर्णधार देखील आहे. त्याच्या बाटमधनं आपण पाहिले असतील धावांची जबरदस्त भरसात आपण पाहिली आणि त्यांचा संघ टॉप 10 मध्ये देखील दाखल झालाय. असे आणि आज या आपण विशालजी आपला वाढदिवस या मुख्य व्यासपीठावरती साजरा केला जाईल. अगदी महादेवजी पिरकड हे या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या संघाचा कर्णधार विशालजी वाघमारे वरद 11 संघाचा कर्णधार. त्यांचा आज वाढदिवस आहे. तो वाढदिवस आपण या मंचावरती करणार आहोत. त्यांचा संघ देखील क्वालिफाय झाला पहिल्या दिवसामध्ये. ते सर्रार चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव. मारुती गोलंदाजी मार्कवरती असतील. विकेटसाठी गोलंदाजासाठी 100 रुपये आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या राण्यांसाठी देखील कॅशसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. प्रत्येक ओव्हरला हे पारितोषिक लागू असेल. संघाचे पुरस्कर्ते गजाननजी वाघमारे दादा यांच्या शुभ हस्ते. डान्सिंग डाऊन दा फटका खेचायचा होता नाना यांना. एकच धाव एकवटली जाईल. 39 धावा आता फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धीरज आणि नाना अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ पुढे घेऊन जात असताना हर्ष दक्ष चिंचवण संघाला मात्र चांगली सुरुवात आहे. हा फटका फसलाय. खूप काळ चेंडू हवेमध्ये आहे. झेल केला जातोय आणि इथून मात्र चांगल्या पद्धतीने झेल अगदी दूरवरचा प्रवास केला होता आणि तदनंतर हा झेल कॅरी केला. धीरज या फलंदाजाच्या पारीचा इथून अंत झाला. अजून एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आहेत मारुती यांच्या माध्यमातून. ठोक डीजे. मुख्य स्क्रीनवरती पाहत आहे विशाल वाघमारे ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि 15 तारखेला त्यांचं लग्न देखील आहे. आणि जर पाहिलं तर आमच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये जे सागर आहे त्यांच्याच बहिणीशी त्यांचा शुभविवाह आहे. येणाऱ्या 15 तारखेला आपण नक्कीच पळझरी या ठिकाणी या आणि हळदी समारंभ भिलवरे या ठिकाणी असेल तर आवर्जून 14 तारखेला सर्वांनीच यायचं आहे. त्यांच्या मित्र परिवार असतील तर सर्वांनी हळदीसाठी उपस्थित राहा. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेनं. अगदी महादेवजी पिरकड देखील ज्या पद्धतीने लगेच त्यांच्या जवळ जाऊन बसलेत कारण त्यांना माहिती आहे विशाल वाघमारे यांनी आपल्या संघाला वरद 11 संघाला टॉप 10 मध्ये दाखल केलं आणि मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे आणि या वर्षी देखील त्यांचा संघ टॉप 10 मध्ये दाखल झालाय. मनीष नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आणि गोलंदाजी मार्कवरती आहेत मारुतीला आपण पाहतोय. खोलवरचा टप्पा
एक टप्पा, दोन टप्पा अखेरी, चेंडू मात्र सीमा रेषे पलीकडं 4 धावींसाठी आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान, पण जो संधीचं सोनं करतोय ना मित्रांनो तोच ठरतो विजेता. तर आनंद कधीच शोधू नका, तर तो निर्माण करायला शिका. आणि तोच आनंद निर्माण करत असताना आपण हर्ष दक्ष 11 चिंचवड संघाला पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटकेबाजी साकारली जाते. आजच्या दिवसामध्ये धावा होत नव्हत्या फलंदाजाच्या बाटमधना, परंतु आता संध्याकाळच्या सत्रामध्ये बाटवरती चांगल्या पद्धतीने चेंडू येतोय. एक धावेचं अंतर पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू आहे. आणि आज दरम्यान 2 धावेचं अंतर पूर्ण. 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल 47 या आकड्यावरती. 4 षटकांचा सागर सांगतात की 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 47 धावा. म्हणजे आजच्या या दिवसामध्ये कदाचित येणाऱ्या 2 षटकामध्ये जर चांगली फलंदाजी झाली तर उच्चांक धावसंख्या पाहायला मिळेल. सागर यांनी सांगितले की प्रत्येक मॅचमध्ये पहिल्या दिवसापासून पहिल्या 2 सामन्यामध्ये 70+ धावा होत होत्या, परंतु आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये 37 धावा, त्यानंतर 41 धावा, अशा आपण कमी धावसंख्येचे सामने पाहिले. परंतु ही अंतिम मॅच, ज्या अंतिम मॅचमध्ये प्रेक्षकांना ज्या फलंदाजी पाहायची होती ना, ज्यासाठी प्रेक्षक राजा मैदानाच्या दिशेने येतोय, जिंको कोणी हरो कोणी याचा फरक प्रेक्षकांना पडत नसतो. प्रेक्षक यासाठी मैदानात येत असतात की त्यांना चांगला खेळ पाहायला मिळो, फलंदाजाच्या बॅटमधला षटकार चौकार पाहायला मिळायला हवेत आणि गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली कामगिरी व्हायला हवी. यासाठी 47 यासाठी प्रेक्षक राजा मैदानात येतो आणि ती मॅच मात्र आता इथे रंगली जाते. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला मित्रांनो 47 धावा फलकावरती. दयानंद गोलंदाजी मार्क वरती. 4 षटकानंतर 47 धावा आहेत आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. हा फटका पुढे सरसावले होते, स्वतः गोलंदाज प्रयत्न करतायत परंतु चेंडू पर्यंत पोहोचले नाही. याच दरम्यान 2 धावेंचं अंतर पूर्ण आणि 2 धावेच्या बरोबरीने 49 धावा फलकावरती एकवटल्या जातील. सन्माननीय आदरणीय मालूशेठ लचका ज्यांच्या माध्यमातून 4 क्रमांकाची ट्रॉफी प्राप्त झाले, त्यांचं आगमन झालंय आणि आमच्या मान्यवरांचं आगमन या फटक्यानं मैदानाच्या आतमध्ये नानाच्या बाटमधनं पाहायला मिळते. जबरदस्त आमचे मान्यवर देखील इथे उपस्थित झाले. सन्माननीय आदरणीय मालूशेठ लचका उद्योजक ज्यांच्या माध्यमातून 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी प्राप्त झाले, त्यांचंही आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. मैदानाच्या आतमध्ये मात्र चांगली फटकेबाजी, नाना मैदानाच्या आतमध्ये चांगली फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न अपयश येते. चेंडू हवेमध्ये उडाला, क्षेत्ररक्षकाने चूकही केली नाहीये आणि अजून एका विकेटचं पतन आमचे गजाननजी वाघमारे यांच्या माध्यमातून जे क्षेत्ररक्षकांसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज लावलंय ना ते जरूर पटकावलं जाते. परंतु एका साईडनं मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना हर्ष दक्ष चिंचवण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अंबरनाथ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि त्याच्या साथीनं जर आपण एका साईडनं विचार केला तर धीरज आहेत. गोलंदाजी मार्कवरती दयानंदला आपण पाहू शकाल. धावसंख्या धावफलकावरती अगदी वाऱ्याच्या वेगाने पुढे जात असताना पाहायला मिळते. तिला कुठेतरी रोखावं लागेल, तिला कुठेतरी लगाम घालावा लागेल, कारण एका मोठ्या धावसंख्येत वाटचाल चालू आहे. फुल केला होता बाटच्या रडारवरती, हा चेंडू बरोबर आला नाहीये, परंतु खाली क्षेत्रामध्ये थोडंसं पंबल होतं, परंतु अगदी स्वतःला झोकून दिलं मैदानाच्या आतमध्ये आणि या 2 धावा कंप्लीट केल्या.
आणि 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 57 या आकड्यावरती. 57 अगदी 2 धावा घेत असताना स्वतःला झुकून दिलं आणि या 2 धावा कंप्लीट केल्या. त्या फलंदाज अंबरनाथ यानं 5वं षटक मार्गस्थ असताना सुरुवात चांगली आहे. पहिलं सत्र मार्गस्थ असताना आडवा बाटनं पुन्हा एकदा केलाय चेंडूवरती वार. क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहिलं. जिथे वाटलं होतं 4 धावा मिळू शकतात परंतु क्षेत्ररक्षण चांगलं पाहिलं आपण. काव कॉर्नर रिझम मध्ये अगदी मिड विकेटला डीपच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जवळजवळ 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. 58 धावा फलकावरती आता आपल्याला पाहायला मिळतात. हवेलचा फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये बराच काळ चेंडू होता खास पण त्यावरती दाखवलाय फलंदाजाने स्वतःचा क्लास आणि चेंडूला पुन्हा एकदा फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. षटकार 64 धावा आता फलकावरती. अजूनही एका षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय बाकी असेल आणि या एका षटकामध्ये आता मात्र ही दोन्ही फलंदाज जे जबरदस्त फटकेबाजी करतात. एका साइडनं धीरज आणि एका साइडनं मनीष आणि अंबरनाथ ही चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी करते. या अंतिम षटकाचा जर विचार केला ना तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. या अंतिम षटकामध्ये या दोन्ही फलंदाजांना रोखावं लागेल समृद्धी 11 पेन संघाच्या माध्यमातून. आता मात्र निर्णायक षटक आहे आणि या 2 फलंदाजांना देखील इथून चांगली फटकेबाजी करावी लागेल कारण धावसंख्येचा डोंगर आजच्या दिवसामधला उच्चांक धावसंख्या या अंतिम सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ती हर्ष दक्ष चिंचवण संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असतील जयवंतला आपण पाहू शकाल. दोन्ही संघांसाठी करो अथवा मरोची ही लढत. 64 धावा फलकावरती आणि या 64 धावाच्या अजून किती पुढे जाणार हा संघ हे देखील पाहावं लागेल. शफल झाले होते अगदी जागा बनवली होती स्वतःवरती नाराज आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेटच्या डोक्यावरना चेंडूला ट्रॅव्हल्स करायचं होतं परंतु चेंडू अगदी खालती राहिला आणि उर्वरित कार्य विकेटच्या मागे झालं. एका निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज जयवंतच्या माध्यमातून आपण पाहिली. अखुटप्पाचा चेंडू बाटला स्पर्श आणि विकेटच्या मागे मात्र चुकी झाली नाहीये. अगदी चांगलं षटक जयवंतचं. अगदी 5 षटकांती धावफलकावरती 64 धावा आहेत. इथून मात्र या चला अगदी क्षेत्ररक्षकांसाठी संधी आहे 100 रुपयाचं पारितोषिक. चला पाण्याची पूर्तता आणि स्प्रे असेल तर आपण मैदानात घेऊन जायचं आहे. तर क्षेत्ररक्षकांसाठी संधी आहे प्रत्येक विकेटला आणि गोलंदाजाला देखील संधी आहे. गजाननजी वाघमारे या संघाचे पुरस्कर्ते त्यांच्या माध्यमातून 64 धावा धावफलकावरती आहेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. राकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. राकेश हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. थोडीशी दुखापत झाली गोलंदाजाला. गोलंदाजी मार्कवरती जयवंत आहेत ज्याने अगदी गरज होती संघाला चांगलं षटक हाताळण्याची आणि आतापर्यंत हे 2 चेंडू अगदी व्यवस्थितरित्या हाताळलेत. एकही धाव खर्च केली नाहीये आणि एक महत्त्वाचा विकेट देखील आपल्या नावावरती केलाय. आपण पाहताय आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व 4 अगदी दिमागदार आणि शानदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण आयोजक कमिटीचं खऱ्या अर्थाने कौतुक करायला हवं कारण या 4थ्या पर्वामध्ये देखील जबरदस्त आयोजन आणि नियोजन. या वर्षी वेगळं म्हणजे या वर्षी बाईक आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे असा कुठला खेळाडू असेल तो आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व 4थ्यामध्ये बाईकचा मानकरी ठरेल
हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. विशाल देखील त्या रेसमध्ये असतील. त्यांनी देखील जबरदस्त फलंदाजी गोलंदाजी देखील केले पहिल्या दिवसामध्ये. ती देखील या रेसमध्ये असतील. आपल्या संघाला टॉप 12 मध्ये देखील ते घेऊन गेलेत. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस देखील इथे साजरा होईल. त्यानंतर 15 तारखेला देखील त्यांचा वाढदिवस आहे. आणि खरं जर का ही बाईक त्यांना मिळाली तर लग्नाचं एक गिफ्ट देखील त्यांना बाईकच्या स्वरूपात आपल्याला त्यांना मिळेल. पण त्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील. कारण अनेक फलंदाज अनेक खेळाडू या रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये विशाल वाघमारे देखील आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूला ट्रॅव्हल्स केलंय. 2 धावेचं अंतर पूर्ण. 66 धावा कंप्लीट धावफलकावरती. 66 धावा कंप्लीट. राकेश आहेत नवीन फलंदाज. पहिलाच बॉल त्याने मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दिशा दिली आणि त्यावरती 2 धावा स्वतःसाठी आणि 2 धावा संघासाठी जमा केल्या. 66 धावा फलकावरती. थोडंसं पुन्हा एकदा गोलंदाजाला थोडीशी इजा झाली आणि पुन्हाची एकदा थोडीशी अगदी तकलीफ या गोलंदाजाकडे आपण पाहिलं तर थोडीशी जाणवते त्याच्या माध्यमातून. तरी देखील आपल्या संघासाठी हा गोलंदाज उभा आहे गोलंदाजी करण्यासाठी. आतापर्यंत या गोलंदाजानं 3 चेंडूची फेकी केले. 1 विकेट आपल्या नावावरती केलाय आणि 2 धावा अवघ्या खर्च केलाय. असा जयवंत गोलंदाजी मार्कवरती पुन्हाच एकदा सज्ज आहे. अगदी पायामध्ये चेंडू होता त्याला खुदलंय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. विकेटच्या मागे चांगली फेकी. 1 धाव तर कंप्लीट. एका धावेच्या बरोबरीने 67 धावा इथून फलकावरती. 4 चेंडूची फेकी केली मित्रांनो. आणि या 4 चेंडूमध्ये वाटलं होतं की हर्ष दक्ष चिंचवण संघ इथून 75 पर्यंत किंवा 80 पर्यंत जाईल. परंतु खऱ्या अर्थानं अप्रतिम गोलंदाजी केली या गोलंदाजानं. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिले. खराब चेंडू होता त्याला फक्त फ्लिक केलं दिशा दिली आणि चेंडू मात्र सीमारेषे पलीकडं फाईन क्षेत्रामध्ये निघून चाललाय. 71 धावा फलकावरती. अंतिम चेंडू. याही चेंडूवरती मोठा फटका येईल का हे देखील आता पाहावं लागेल. अंतिम चेंडू प्रगती पथावरती. जयवंत आहेत गोलंदाजी मार्कवरती. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अगदी डीपला झेल कॅरी झालाय आणि फलंदाज देखील बाद झालाय. 6 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 6 षटकांती धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल 71 धावा. आजच्या दिवसातल्या सर्वाधिक धावा आपण पाहू शकाल हर्ष दक्ष चिंचवण संघाच्या. 72 धावांचं एक भलं मोठं आव्हान आहे समृद्धी 11 पेन संघासमोर. अगदी 72 धावा. इथून मात्र करो अथवा मरोची ही लढत आहे. या 72 धावा तुम्हाला करावा लागतील. कारण तुम्हाला टॉप 12 मध्ये जर दाखल व्हायचं असेल अंतिम 12 संघामध्ये तर मात्र ते कार्य करावं लागेल. कारण एक भलं मोठं टार्गेट आहे समोर. एक डोंगरा एवढं आव्हान आहे. तुमच्यावरती आक्रमण झालंय परंतु त्या आक्रमणाचा बदला इथून तुम्हाला बॅटच्या मदतीने द्यायचं आहे. उत्तर द्यावं लागेल. आतापर्यंत आमचे केटीसी लाईव्हचे निशांत बागडे आम्हाला माहिती पुरवतात की आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत या मॅच पर्यंत 449 धावा फलंदाजांना बॅटच्या मदतीने केलेत आणि 49 विकेट देखील गोलंदाजाने प्राप्त केलेत. 28 चौकार आणि 32 सिक्सर फलंदाजाने ठोकलेत. ही संपूर्ण माहिती केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि खरोखरच केटीसी लाईव्हचं खऱ्या अर्थाने कौतुक करायला हवं. खूप जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. अजिंक्य पवार
यांची संपूर्ण टीम या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केले जाते, त्यांचंही खऱ्या अर्थाने आपण कौतुक करूयात. आणि अनेक वेळा प्रत्येक षटकारासाठी गजाननजी वाघमारे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथून अंतिम मॅच आहे आणि मॅच तुम्हाला इथून जिंकावीच लागेल. दोन्ही संघांना ही मॅच जिंकावी लागेल. त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जातील, याच्यात मात्र शंका नाही आहे. दोन मिनिटं थांबायचंय. फलंदाज क्षेत्ररक्षण करत असताना खेळाडू देखील थोडेसे थकलेत आणि तदनंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच त्यांचं देखील आगमन होईल. 72 धावांचं टार्गेट इथून सेट करायचं आहे. स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूला तो नडला होता. अरे प्रतापगडाच्या पायथ्याला त्याने अफजल खानाला फाडला होता. पुण्यात शाहिस्त खानाला पुरता ज्याने कोंडला होता. पुरंदराच्या पायथ्याला मिर्झाशी तो चातुर्यानं लढला होता. आग्र्यात जाऊन खुद औरंगजेबाला जो भिडला होता. अरे महाराष्ट्राच्या पावनभूमीत छत्रपती शिवबा राजा घडला होता. छत्रपती शिवबा राजा घडला होता. त्या छत्रपती शिवरायांना मानवंदना करूयात. आई जिजाऊ मातेंना मानवंदना करूयात. आणि ज्याने 120 लढाया केल्या आणि एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा गिनीज बुकला देखील संभाजी महाराजांचीच नोंद घ्यावी लागली. त्या संभाजी महाराजांना मानवंदना. धरती आबा बिरसा मुंडा यांना मानवंदना. क्रांती तसेच राघोजी भांगारे यांना मानवंदना आणि नाग्याबाबा कातकरी यांना देखील मानवंदना करूयात. आणि या अंतिम मॅचच्या अंतिम सत्राला इथून आपण सुरुवात करूयात. हा नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय विशाल वाघमारे वरद 11 नानिवली या टीमचे खऱ्या अर्थानं नेतृत्व करत असताना त्यांना आपण पाहिलं. आणि आज त्यांचा वाढदिवस आणि खऱ्या अर्थानं त्याचा वाढदिवस आपण या मुख्य व्यासपीठावरती सादर करत असताना खऱ्या अर्थानं विशाल वाघमारे यांच्यावरती विशेष प्रेम राहिलंय महादेव शेठ पिरकट यांच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं त्याचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय. चला आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून देऊयात. थोडं मॅच थांबवा. विशाल तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. तुम्हाला आपण पाहतोय की विशाल वाघमारे यांचा वाढदिवस वरद 11 नानिवली टीमचे खऱ्या अर्थानं आयकॉन प्लेयर आणि त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात येतोय. खऱ्या अर्थानं का करू नये असा एक खऱ्या अर्थानं चांगला खेळाडू ज्यानं खऱ्या अर्थानं त्या सुपर 12 मध्ये त्यांना प्रवेश करून दिलाय आणि त्यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय. खऱ्या अर्थानं गणेश
वाघमारे एक उत्कृष्ट समालोचक मित्र आमचे. पुढच्या सत्रासाठी त्यांना आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. या गणेश, आपला आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. सर, गणेश वाघमारे यांना आपण मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ना की महादेव शेठ पिरकट यांच्यावरती गीत वाजवले जात आहेत. का वाजवू नये, एक कणकर नेतृत्व आपण त्यांना पाहतोय. व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा त्या ठिकाणी येतोय आणि आपण महादेव शेठ पिरकट, एक कणकर नेतृत्व, एक कणकर दातृत्व त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक या स्पर्धेमध्ये होत असताना आपण जरूर पाहिलंय. चला, मॅचला होईल सुरुवात. आपण गणेश यांचा आवाज या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. चला या. पहिलाच बॉल वाईट. प्रत्येक षटकारासाठी खऱ्या अर्थानं 100 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. प्रत्येक षटकारासाठी गजाननजी वाघमारे संघाचे पुरस्कर्ते यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहिला आपण चेंडू पाहिला मित्रांनो, वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि एक धाव. त्यानंतर मात्र डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. थर्ड पंच तर गोलंदाजीवरती थोडस शंका निर्माण झाले. चला महादेवजी पिरकड, आपण टेक्निकल रूम मध्ये दाखल व्हायचंय. गोलंदाजीची लय आपण तपासायची आहे. नक्कीच नक्कीच आपण पाहतोय की गोलंदाजाची लय चेक केली जाईल, परंतु मॅच ऑन करा. इथून पुढचे बॉल आपण चेक करणार आहोत. हे स्पर्धेचे नियम राहिलेत. खऱ्या अर्थाने इथून पुढचे बॉल जर शोल्डर मधून चेंडू पॅच केले गोलंदाजानं, तर खऱ्या अर्थानं योग्य तो निर्णय अगदी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू. बॉल तयार. या ठिकाणी फटका दमदार आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत अगदी अखेर सीमारेषेच्या जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करण्यात आलंय. धावा मिळतील एकूणच 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं चेक केलं जाईल. जरूर आपण चेक करणार आहोत. निशान बागडे यांना केक द्या. विवेक पाटील आमचे मित्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेला एन्जॉय करतायत. बारवाई गावचे सुपूत विवेक पाटील या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून चेक केलं जाईल आणि योग्य तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचवणार आहोत. सुनील मुकणे यांच्या साईडला जे व्यक्ती आहेत त्यांनी अगदी
मुख्य व्यासपीठावरती जॉईंट व्हायचं आहे. थोडी अडचण झाली होती लाईव्हला, त्यामुळे नाहीये. 2 धावा एकवटल्या जातील. अगदी सुनीलजी मुकणे तिथे आहेत. चौकार नाही बोलले ते. चला मॅचला झाली सुरुवात. खोलवरचा टप्पा. झेल काय झेल होऊ शकला असता. अगदी स्वतःला झोकून दिलं. नाराज आहेत. अगदी महत्वाची मॅच आहे. स्वतःवरती नाराज आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. अगदी जॉन्टी रोड्स प्रमाणे स्वतःला झोकून दिलं होतं. आपण पाहू शकाल स्लो मोशन मध्ये. काय जबरदस्त. जर का हा झेल कॅरी झाला असताना तर एक संपूर्ण क्लिप मित्रांनो व्हायरल झाली असती आजच्या दिवसामधली या स्पर्धेमधले. परंतु तरी देखील ही क्लिप व्हायरल होईल याच्या शंका नाही आहे. 100% योगदान कशा पद्धतीने द्यायचं असतं ते मात्र या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, अंबरनाथ या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण पाहिलं. स्वतःला झुकून दिलं मैदानाच्या आतमध्ये. खोलवरचा टप्पा. एक धाव एकवटली जाईल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धाव मात्र मिळणार नाहीये. 72 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रत्येक षटकारांसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज संघाचे पुरस्कर्ते गजाननजी वाघमारे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. टार्गेट खूप मोठं आहे, परंतु त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जर आपण सध्या स्थितीला धावसंख्या पाहिली तर मात्र 11 पाहायला मिळते. चला विशाल दादांनी पत्रिका देखील पोहोचवली आहे. दादा नक्की 14 तारीख हळदीचं 11 धावा, सॉरी माफी असावी 6 धावा, 6 धावा फलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहेत मंगेश. सुंदर फटका. अगदी क्रिकेटच्या प्रेमात पडावा असा आहे जबरदस्त एक्स्ट्रा कव्हरचा फटका पाहिला आपण. आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये आम्ही देखील हार मानणार नाहीयेत. आम्ही देखील या धावांचा यशस्वीरित्या पाठलाग करणार हे जणू सांगत असताना ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला थांबा पंच थोडं 1 मिनिट थांबायचं आहे. चेक केलं जाईल लाईव्हच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी. प्रत्येक चेंडू इथून चेक केला जाईल याची देखील आपण नोंद घ्या. गोलंदाजाने देखील याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या पोहोचेल ती आता 10 या आकड्यावरती. आणि गोलंदाजाला ताकीद आहे की प्रत्येक चेंडू इथून चेक केला जाईल याची आपण नोंद घ्या. आमच्या टेक्निकल रूम मधून गोलंदाजावरती ऑब्जेक्शन आहे. पुढे सरसावलेत. फटका चांगला आहे. जानदार आणि जानदार केले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती 14 धावा पाहायला मिळतात. 14 धावा बिनबाद. 14 धावा. सुरुवात चांगली आहे. पाया भरणा चांगला आहे. इथून मात्र आता कळत चढवायचा. प्रीमियर लीगर आता आवाज घुमणारे आदिवासी
खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी पाहतोय की महादेव शेठ पिरकट यांच्या नावाचा डंका वाजत असताना आहे नानिवली गावाचा महादेव पिरकट नावाचा 86-23 नंबर बाय त्याच्या टोयोटा गाडीचा देवाच्या कृपेनं कमीच नाही संसार सारा सुखाचा आहे वरद मुलगा हाय सुंदर वरद मुलगा हाय सुंदर महादेव पिरकट एक नंबर नाव त्याचं गाजतंय रायगडवर महादेव पिरकट एक नंबर नाव त्याचं गाजतंय रायगडवर अगदी सुंदर आवाज अजिंक्यच्या माध्यमातून सुंदर गाणं रचलं आणि ते पेश देखील केलं त्यांचं देखील आपण कौतुक करूयात परंतु मैदानाच्या आतमध्ये चेंडू हवेमध्ये असेल बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे पकडलाय झेल आणि संपवलाय फलंदाजाचा खेळ समोर संकट दिसलं ना मित्रांनो की त्या संकटाच्या डोक्यावरती पाय ठेवायचं असतं आणि झुंजायचं थँक्यू डीजे समोर मात्र मोठं संकट आहे मित्रांनो समोर संकट दिसलं ना की त्या संकटाच्या डोक्यावरती पाय ठेवायचं असतं आणि झुंजायचं असतं जोपर्यंत विजय नाही ना तोपर्यंत माघार घ्यायची नाहीये आणि तेच इथून करावं लागेल दोन्ही संघांना कारण इथून टॉप फेल मध्ये दाखल व्हायचंय तर ते कार्य करावं लागेल रवी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले चला बाट षटकारांसाठी आमचे गजानन दादा संघाचे पुरस्कर्ते आहेत आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न आपल्या संघाला कसं टॉप फेल मध्ये दाखल होईल याच्यासाठी त्यांचं पाठिंबा खेळाडूंना पुरस्कृत करण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून आमच्या मुख्य व्यासपीठावरती ते उपस्थित आहेत प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज फक्त टॅप केलाय चेंडूला दिशा दिले एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल्स झालाय एक धावेचं अंतर पूर्ण रवी आणि त्याच्या साथीनं आता फलंदाजी मार्क वरती आहेत दयानंद ज्याच्या बॅटमधनं एक षटकार आपण पाहिलाय 2 चौकार आपण पाहिलेत मित्रांनो आणि गोलंदाजी मार्क वरती धीरज आहेत 72 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे चला थोडंसं स्पीड अप ठेवा खेळामध्ये डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दयानंद ज्याच्या बॅटमधनं 2 चौकार पाहिलेत सुंदर फटका अगदी 30 क्षेत्र कव्हर केलं टॅप केलाय चेंडूला आणि बघता चेंडू मात्र सीमा रेषा पार 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 चौकार तिसरा चौकार दयानंदच्या बॅटमधनं चौकार हॅट्रिक पाहायला मिळते आणि नक्कीच गजाननजी वाघमारे देखील खुशीमध्ये असतील कारण त्यांची फलंदाजी फळी चांगली फटकेबाजी करते मैदानाच्या आतमध्ये दयानंद मात्र चांगली फटकेबाजी करतोय परंतु समोर लक्ष जर पाहिलं तर एक भरलं मोठं लक्ष आहे एक डोंगरा एवढं आव्हान आहे पुन्हा एकदा शॉट तगडा आहे गेंदबाज को रगडा आहे षटकार 86-23 नंबर बाय त्याच्या टोयोटा गाडीचा देवाच्या कृपेनं कमीच नाही संसार सारा सुखाचा आहे वरद मुलगा हाय सुंदर महादेव पिरकट एक नंबर नाव त्याचं गाजतंय रायगडवर महादेव पिरकट एक नंबर नाव त्याचं गाजतंय रायगडवर थँक्यू जबरदस्त आवाज आपण ऐकता त्यानंतर प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज मैदानाच्या आतमध्ये मात्र जर आपण पाहिलं ना दयाने जर 3 लगातारचे षटकार मारले तर महादेवजी पिरकड यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज
अजून एक आडवा बाटला केला वार, परंतु कॅच ऑफ द डे एक महत्वाच्या फलंदाजाचा पारीचा अंत केलाय. दयानंद मात्र विश्वास बसत नाहीये, कारण फटका त्या ताकदीचा होता. थँक्यू डीजे. धावफलकेचा जर आपण आढावा घेतला ना मित्रांनो, तर धावफलकावरती धावा 25 पाहायला मिळत आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना 2 विकेटच्या पतनानंतर अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवरती आहेत. धीरज 72 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सम्मान दिला चेंडूला. धाव मात्र मिळणार नाहीये. अगदी एक धाव मिळू शकली असती, परंतु धाव मात्र मिळाली नाहीये. आणि इथून मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 25 धावा फलकावरती, 72 धावांचा टार्गेट आहे समोर. आणि ते जर गाठायचं असेल ना, तर इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. जयेश पारधी यांना विनंती आहे की आपण सन्माननीय आदरणीय मालुशेठ लचका उद्योजक, तसेच ज्यांच्या माध्यमातून 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला प्राप्त झाले, त्यांचा या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. साहेबांना विनंती आहे की आपण आमच्या मानाचा स्वीकार करायचा आहे. अगदी 25 धावा फलकावरती आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती आता सांघिक कोठ्यातलं तिसरं षटक हाताळण्यासाठी अविनाशला पाहू शकाल. अविनाश आहेत गोलंदाजी मार्कवरती. अक्षय अगदी बाट आणि चेंडूचा दूरवरती संपर्क झाला नाहीये. कहीं पे निगाह है, कहीं पे निशाणा. आपण या मुख्य व्यासपीठावरती मालुशेठ लचका उद्योजक यांचा शुभ सन्मान पाहतोय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला प्राप्त झाले. त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या मुख्य व्यासपीठावरती हा शुभ सन्मान आपण पाहतोय. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं, जिथे एक धाव एकवटली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने 26 धावा फलकावरती एकवटल्या जातील. प्रत्येक षटकारासाठी गजाननजी वाघमारे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज जरूर लावलंय, परंतु ते प्रयत्न करावा लागतील. आपल्या संघाला 72 धावांचं टार्गेट सेट करावं लागेल. टॅप केला चेंडूला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अगदी जबरदस्त झेल. आणि इथून रवी अक्षय या फलंदाजाच्या पारीचा देखील अंत झालाय. फलकावरती आहेत. इथून मात्र संकट थोडंसं अवघड होत चाललं आहे, कारण 72 धावांचं टार्गेट समोर आहे. परिस्थिती आडवी आली ना, तर तिला कडवी झुंज द्यावी लागते आणि ती कडवी झुंज इथून मात्र द्यावी लागेल या दोन्ही फलंदाजांना, कारण लक्ष्य मोठं होत चाललं आहे. एका साईडनं गोलंदाजी मात्र चांगली होते. बॅटला स्पर्श झालाय. थर्ड मॅन क्षेत्र कव्हर झालंय आणि त्यानंतर मात्र हा नशिबाचा का होईना, परंतु चौकार जरूर मिळलाय तो प्रियांश या फलंदाजाला. आणि या 4 धावेच्या बरोबरीने समृद्धी 11 पिन संघाच्या 30 धावा फलकावरती एकवटल्या जातील. प्रियांश ज्याच्यावरती आता जबाबदारी आहे आणि एका साईडनं आहे रवी. या 2 फलंदाजांना इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. टॉप 12 मध्ये जर आपल्या संघाला दाखल करायचं असेल तर मोठे फटकेबाजी इथून करावी लागेल.
थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे खेळामध्ये. दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. हा फटका खूप बराच वेळ हवेत, त्यानंतर मात्र आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी अगदी हा षटकार पाहायला मिळतोय. ज्याच्या प्रतीक्षेमध्ये फलंदाज होता तो चेंडू मिळाला समोर आणि त्यानंतर मात्र फलंदाजानं त्याचा स्वीकार केला आणि चेंडूला मात्र की महादेव शेठ तिरकट यांच्या नावाचा डंका वाजत असताना आहे नानिवली गावाचा महादेव तिरकट नावाचा अजून एक वार. 86-23 नंबर बाय त्यापैकी महादेव शेठ तिरकट यांच्या नावाचा डंका वाजत असताना आहे नानिवली गावाचा महादेव तिरकट नावाचा 86-23 नंबर बाय त्याच्या टोयोटा गाडीचा देवाच्या कृपेनं कमीच नाही संसार सारा सुखाचा आहे वरद मुलगा हाय सुंदर वरद मुलगा हाय सुंदर महादेव पिरकट एक नंबर नाव त्याचं गाजतंय रायगडवर महादेव पिरकट एक नंबर नाव थँक्यू डीजे. 3 षटकांती 42 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 3 षटक आणि 30 धाव संख्येची गरज. पाण्याची पूर्तता करायची मैदानाच्या आतमध्ये. काय मॅच चालू आहे मित्रांनो. दबावाखाली जर तुम्हाला समोरच्याला झुकवायचं असेल ना तर तुमच्या मधली देहबोली जिला आपण आत्मविश्वास म्हणतो तो ठासून ठासून भरला पाहिजे. कारण तुमच्यावरती चाल करण्या अगोदर आहे ना शत्रूला देखील 100 वेळा विचार करायला भाग पाडलं पाहिजे. आणि तेच करत असताना समृद्धी 11 पेंट संघाचे खेळाडू तेच करत असताना प्रियांश मात्र बरसतोय गरजतोय आणि आपल्या संघाला एक अवघड वाटणारा विजयाकडे वाटचाल मात्र करून देत असताना अरे छाटले जरी आमुच्या पंख उडू पुन्हा आम्ही अडवू शकेल मास अशी भिंत आजवर झाली नाही. हे जणू काही प्रियांशने या मॅच मध्ये दाखवून दिलंय. जरी आमचे विकेट बाद झाले असले ना तरी देखील मी मैदानामध्ये उतरलोय आणि मी जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना समृद्धी 11 पेंट संघ या मॅच मध्ये आपला अस्तित्व ठेवून आहे हे जणू काही सांगून दिलंय प्रियांश या फलंदाजानं. 4थ्या षटकाला होईल इथून सुरुवात. तेच तर चेंडू उत्तर नाहीये. अगदी एकेरी धाव काढावी लागेल आणि जो प्रियांश मैदानाच्या आतमध्ये गरजतोय बरसतोय त्याला स्ट्राईक वरती आणावं लागेल. एकूण गोलंदाजी मार्क वरती नानाला पाहतोय आपण. 42 धावा मित्रांनो फलकावरती आहेत. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. पुन्हा एकदा फटका झेल पकडला इथून. तर प्रियांशाच्या षटकार हॅट्रिक साठी विजय वाघमारे निगडेवाडी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तर प्रियांश मात्र मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटकेबाजी करतोय. मित्रांनो काळ कसोटीचा आहे पण कसोटीला सांगा की वारसा देखील हा संघर्षाचा आहे हे सांगावं लागेल. या महत्वाच्या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल आपला अस्तित्व टिकवायचं असेल आणि टॉप 10 मध्ये जर तुम्हाला दाखल व्हायचं असेल तर ते कार्य करावं लागेल. आजच्या दिवसामध्ये ही सर्वाधिक रोमांचभरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. प्रियांश मात्र नॉन स्ट्राईकला आहे. नवीन फलंदाज मारुती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी मार्क वरती मारुती आहेत. नाना गोलंदाजी मार्क वरती आहेत आणि मारुती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हा फटका देखील फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरचा प्रवास करतात. झेलधरणीला दान झालाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि आज दरम्यान 2 धावेचं अंतर देखील पूर्ण केले जाते. मित्रांनो परिस्थिती कशी आहे हे महत्वाचं नसतं. परिस्थिती कशी आहे हे महत्वाचं नसतं.
तुमचा निर्धार किती ठाम आहे हे जिंकण्यासाठी हे महत्वाचं असतं. खेळामध्ये जर तुम्हाला समोरच्या संघाचा अभ्यास असेल ना, तुमचा पराभव हा कधीच क्रिकेटच्या मैदानात होत नसतो. आणि तेच करत असताना आता समृद्धी इलेव्हन पेंट संघ 2 धावा एकवटल्या जातील आणि 2 धावेच्या बरोबरीने फलकावरती धावा जॉईंट होतील. 44 नाना खंडवी यांनी जर हॅट्रिक मारली तर महादेवजी पिरकड यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. सरळ बाटने चेंडूला फक्त दिशा दिले. 1 धावाचं अंतर पूर्ण. गोलंदाज नाना खंडवीसाठी देखील सुवर्ण संधी आहे. या स्पर्धेचे अध्यक्ष महादेवजी पिरकड यांच्या माध्यमातून हॅट्रिक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज, 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ऑब्जेक्शन नाही ना, चांगली गोलंदाजी आहे. मी तर म्हणेन कुठलीही शंका घेऊ शकत नाही दादा. षटकार हॅट्रिक साठी आपण 100 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक षटकारांसाठी गजाननजी वाघमारे यांच्या माध्यमातून. नाना गोलंदाजी मार्क वरती आहेत, आपण पाहू शकाल. तेच तर्रार चेंडू, परंतु नशिबाने साथ दिले, नशिबाने साथ दिले. जशी आजारी माणसाला सलाईनची आवश्यकता असते ना मित्रांनो, तशीच फलंदाजी करणाऱ्या संघाला धावाची त्या बाईच्या स्वरूपात 4 धावा मिळतील आणि सांघिक धावसंख्या पोहोचेल ती म्हणजेच 51 झाले असेल. नाना आणि मारुती स्ट्राइक एंडला आपण पाहतोय. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झाला. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 49 धावा आता फलकावरती. उर्वरित 12 चेंडू असतील आणि 12 चेंडू मध्ये मित्रांनो 23 धावीची गरज आहे समृद्धी इलेव्हन पेन संघासाठी. चला स्पीड अप ठेवायचा आहे, टीम मीटिंग बिलकुलही नको याची आपण नोंद घ्या. 12 चेंडू 23 धावसंख्येची गरज. माज देखील जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. प्रियांश मैदानाच्या आतमध्ये आहेत, ज्याच्या बॅटमधनं मात्र जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतोय. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलाय आणि एका साईडने मारुती आहे जो 2 धावसंख्येवरती खेळतोय. समीकरण आहे 12 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. इथून कोण हा सामना जिंकेल हे देखील पाहावं लागेल. अगदी महत्त्वाचं रायगड प्रीमियर लीग पर्व 4 आणि 5व्या दिवसामधली अंतिम मॅच. समृद्धी इलेव्हन पेन संघ इथून संघर्ष चालू आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये मित्रांनो इथून 23 धावसंख्येची गरज आहे. जिंकण्यासाठी आहे ना पोटात आग पेटती असावी लागते आणि यशासाठी आहे ना तुम्ही भुकेलेले असला पाहिजेत. व्हाईट बॉल 50 धावा फलकावरती. चला व्हाईट साठी चेक केलं जाईल. एक रिव्ह्यू आहे ना फील्डिंग करणाऱ्या टीमला. चला टेक्निकल रूम मधून आमचे अध्यक्ष महादेवजी पिरकड चेक करतील की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय.
वाईट चेंडूची सांगता अगदी सोमनाथजी कोलवडी यांच्या माध्यमातून खास पुण्यावरना या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. लाईव्हच्या माध्यमातून ते मॅच पाहतात आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने आमचे सर अजिंक्य भोर सरांना संधी दिली त्यांच्या माध्यमातून खास पुण्यावरना या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. धन्यवाद. आता रिवून असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं याची नोंद घ्यायची आहे. एक धाव इथून एकवटली जाईल. गोलंदाजी मार्कवरती मंगेशला आपण पाहू शकाल. एक धाव एकवटली जाईल आणि एक धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल. आमचे सागर सांगतायत की 51 धावा. इथून अजूनही 21 धावसंख्येची गरज. काय मॅच रंगली जाते. एका साईडनं समृद्धी 11 पेन संघ आणि एका साईडनं हर्ष दक्ष चिंचवण संघ संघर्ष करतायत. ते सर्रार चेंडू उत्तर नाहीये. खोलवरचा टप्पा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात असताना गोलंदाज मंगेशच्या भात्यातून आपण पाहतोय एक जबरदस्त चेंडू. दोन्ही फलंदाज इथून विचार करतायत की या मॅच मध्ये आपल्याला जिंकायचंय. या मॅच मधून आपल्याला पुढे जायचंय. आदिवासी रायगड प्रीमियर लीग मानाची आणि सन्मानाची 4थं पर्व आणि त्यामध्ये आपल्याला टॉप खेळ मध्ये दाखल व्हायचंय. त्यासाठी आपल्याला दोघांना इथून संघर्ष करायचा आहे. परंतु या वेळेस देखील ऑफिशियल पंचांनी लाईन पाहिली आणि सांगितलंय की खराब लाईनवरती हा चेंडू फेकलाय. समीकरण बदललंय. 19 धावसंख्येची गरज 20 धावसंख्येची गरज 10 चेंडू मध्ये. वाईट 19 धावसंख्येची गरज आहे. इथून बॅटच्या रडारवरती हा बॉल त्याला मात्र फेकून दिलंय आउट ऑफ दी मार्क. संघर्षाचा किल्ला लढवत असताना केलेला हा जबरदस्त प्रतिवार. चेंडू झालाय आउट ऑफ दी पार्क. पार्क षटकार. 58 9 चेंडू 14 धावसंख्येची गरज. मंगेश गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा ते सर्रार चेंडू. उत्तर नाहीये. रिवून असणार याची आपण नोंद घ्यायची आहे. एक रिव्यू तर तो वापरलाय आपण मित्रांनो बॅटिंगसाठी. ओके ना 20 पाहिजे होत्या. माफी असं 20 पाहिजे होत्या. बॅटिंगसाठी रिव्यू आहे. फलंदाजाने घेतलाय. टेक्निकल रूम मधून हा चेंडू चेक केला जाईल. वाईट नाही. फेअर डिलिव्हरी आहे याची देखील आपण नोंद घ्या. चला बाहेरून कुणीही आवाज देऊ नका. ऑफिशियल पंच आहेत. ज्या वेळेस ऑफिशियल पंचांना काही शंका असेल तर ते थर्ड पंच रेफर करू शकतात. कारण अगदी दोन्ही संघासाठी तितकीच ही महत्वाची मॅच आहे. हे दोन्ही ऑफिशियलला देखील माहिती आहे आणि ज्या वेळेस त्यांना शंका वाटली तर ते थर्ड पंच रेफर करू शकतात. ही पंचांसाठी मुभा आहे याची आपण नोंद घ्या. दोन्ही संघाने रिव्ह्यू गमावले आहेत. लॉंग ऑनला थोडस खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती आणि दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती ज्या वेळेस येतात ना त्यावेळेस दुर्घटना घडली जाते. अतिघाई संकटात घेऊन जाई. गरज होती का या क्षणाला धाव घेण्याची. हा देखील प्रश्न निर्माण झालाय कारण दोन्ही फलंदाज पद्धतीने फलंदाजी करत होते. अगदी निराश पावलाने परतीचा प्रवास फलंदाजाकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. सतीश नवीन फलंदाज. प्रियांश आहे ना. अगदी जबरदस्त मॅच. पैसा वसूल मॅच. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांची मात्र किती पाहिजे. 7 चेंडू. 7 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. संतोष षटकारांसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. गजाननजी वाघमारे संघाचे पुरस्कर्ते आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करतायत. हा जबरदस्त वार. चेंडू आउट ऑफ दी पार्क.
संतोषच्या बॅट मधना आकाशाला गवस निघालणारा हा गगनचुंबी लांब 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 लचक षटकार परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये कुणी भविष्य वर्तवू शकत नाहीये की काय होईल मॅच मध्ये. आणि आता मात्र या धावा चेंज होणार का हे देखील येणारा काळ आणि क्षण याचं उत्तर देऊन जाईल. कटचा फटका, शानदार फटका, जमिनीला आग लावत चेंडू निघून चाललाय. सी मा रे शा पार 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 या बॉल वरती आलाय चौकार. प्रियांश प्रियांशने जर मास समाप्त केली ना तर गणेश सवर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. बॅटला स्पर्श झाला होता, रनआउटची संधी, अजूनही मॅच संपली नाहीये. 4 चेंडू आणि इथून मात्र 3 धावसंख्येची गरज. गणेश सवर यांच्या माध्यमातून जर प्रियांश याने मॅच संपवली, मॅच फिनिश केली, विजय फटका जर त्याच्या बॅटमधनं आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. आमचे गजानन वाघमारे देखील आता खुशीत आहेत कारण त्यांना माहिती आहे आपला संघ विजयापर्यंत पोहोचलाय. पुन्हा एकदा सरळ बॅटने चेंडू ट्रॅव्हल्स केलाय. एकच धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत नाहीयेत. 3 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. काय मॅच रंगली जाते, अप्रतिम. एका दुसरा निर्धाव चेंडू या मॅचचं पुन्हा एकदा चित्र बदलवेल. परंतु एका साईडनं एकतर्फी किल्ला लढवला, एका साईडनं एकतर्फी संघर्ष केला आणि एका साईडनं अगदी स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेत असताना प्रियांश मात्र मैदानाच्या आतमध्ये गरजतोय, बरसतोय आणि आपल्या संघाला मात्र इथून विजयापर्यंत ची दारं खुल्ली केलेत. परंतु विजय फटका त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील येणारा काळ त्याचं उत्तर आपल्याला देऊन जाईल. कट करण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. काय मॅच लागले, 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. जबरदस्त मॅच प्रत्येक दिवस येतो आणि प्रत्येक दिवस जातो मित्रांनो. पण मैदानात आलेल्या प्रेक्षकांना आणि घर बसल्या प्रेक्षकांना आहे ना असा आणि असा सामना पाहायचा असतो आणि तो सामना इथे मात्र रंगला जातोय. इथे कोण जिंकेल आणि कोण हरेल हे मात्र सांगता येणार नाहीये मित्रांनो. अपयशाचं दुःख आहे ना हृदयापर्यंत पोहोचू देऊ नका आणि यशाचा अहंकार आहे ना तुमच्या मेंदूपर्यंत जाऊ देऊ नका. इथून मात्र आपण दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि अंतिम मॅच कशा पद्धतीची हवी तर ती या पद्धतीची हवी. काय मॅच आहे, कोण जिंकेल आणि कोण हरेल हे सांगणं कठीण आहे मित्रांनो. परंतु तसं पाहिलं तर मात्र समृद्धी 11 पेंट संघ या मॅच मध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवलंय. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका. गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज आहे साहिल, ज्याच्या अगदी छातीवरती बंदूक ठेवले मी तर म्हणेन. त्याच्या
हृदयाचे ठेके देखील त्या पद्धतीने वाढले गेले असतील, कारण गोलंदाज अगदी महत्वाचं षटक हाताळत असताना 2 चेंडूमध्ये 2 धावांचा बचाव करायचा आहे. आणि हा चेंडू मात्र इथून एक चेंडू आणि आता एका धाव संख्येची गरज भासणार का? कंपल्सरी चेसिंग जो या मॅचचा हिरो आहे, ज्या मॅच मध्ये रंगत भरले, ज्या या मॅच मध्ये ज्याने आव्हान जिवंत ठेवलंय, तो या मॅच मधला हिरो आहे. तो मात्र प्रियांश आता स्ट्राईक वरती आहे. प्रियांश लढतोय, संघर्ष करतोय आणि आपल्या संघाला इथून विजय फटका मिळवून देणार का? कारण गणेश सबर यांनी देखील त्यांच्यासाठी विजय धाव जर खेचली तर 500 रुपयाचं कॅश प्राइस त्यांच्या वरती देखील लावलं गेलंय. एक चेंडू आणि 1 धाव संख्येची गरज. काय जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. नन्ही चिट्टी दाना लेकर दीवारों पे 100 बार चढ़ती है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना कई बार होता है, मन का साहस रगों में विश्वास भरता, आखिर मेहनत उसकी बेकार नहीं जाती और कोशिश करने वालों की ना कभी हार नहीं होती. इथून प्रियांश तेज करत असताना मैदानाच्या आतमध्ये एकदा या चेंडूसाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. यावेळचा हा फटका, अरे ज्या मैदानात आमच्या पराभवाची चर्चा झाली, अरे ज्या मैदानात आमच्या पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानातून विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय आम्ही माघारी फिरणार नाहीये हे सांगत असताना हर्ष दक्ष 11 संघाचे क्षेत्ररक्षक मात्र जबरदस्त कामगिरी करतायत. जबरदस्त मॅच आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते मित्रांनो. एक क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये दर तरला कधी अर्थ नसतो. जोपर्यंत अंतिम चेंडू पडत नाहीये, जोपर्यंत अंतिम धाव निघत नाहीये ना, तोपर्यंत विजय कुठला, कोण विजय ठरतो हे मात्र सांगणं अवघड आहे. प्रत्येकाला वाटलं की मात्र इथून समृद्धी 11 पेन संघ बाजी मारेल, परंतु क्रिकेट हा रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे हा खेळ आहे. आणि काय मॅच आपण पाहिली मित्रांनो, प्रत्येकाची मन जिंकणारी ही मॅच. आणि आदिवासी रायगड प्रीमियर लीग 4थ्या पर्वाचा खऱ्या अर्थानं विजय आहे. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन आणि प्रत्येक चांगल्या खेळाडूंचा खेळ या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. त्या संपूर्ण आयोजक कमिटीचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि खऱ्या अर्थानं आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे आयोजक ज्यांनी आम्हाला समालोचन करण्याची संधी मित्रांनो उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी चेतन पिरकड गुंडगे पुन्हा एकदा आपला आभारी आहे मित्रांनो. पर जबरदस्त मॅच, काय मॅच आहे मित्रांनो. हॅलो चेक. ज्याने खऱ्या अर्थाने 6 चेंडू मध्ये 3 धावांचा बचाव केला तो आहे साहिल. साहिल ठरला या मॅचचा हिरो. 6 चेंडू आणि 7 धावांचा बचाव ज्याने केला. आमचे प्रकाश पवार देखील इथे